जेबीआर बंटवाल के आरंभिक गेंदबाज जाफर तैयार। वाइटम ओवर द विकेट से गेंदबाजी निभाने के लिए तैयार खड़े हैं। पहली ओवर की पहली गेंद, और इस बार पहली गेंद अच्छी गेंद, सीधे पैरों पर टकराई थी गेंद। रन की बिल्कुल कोई गुंजाइश नहीं। जैसे ही गेंद पैरों पर टकराने के बाद पॉपिंग क्रीज के जगह पर हिली तो विकेट कीपर तुरंत बिना कोई देरी के साथ उस गेंद तक पहुंचते हुए गेंद को उठाए। रन की बिल्कुल मौका नहीं दिया। जाफर फिर एक बार तैयार, झुकते हुए 2-3 बार जमीन को टपकाने के बाद थोड़े अपने आप को पीछे लेने के बाद गेंदबाजी करते हैं, और इस बार अच्छी गेंद सीधे गेंदबाज की दिशा पर। जाफर लगातार दोनों गेंद डॉट बॉल। शुरुआत काफी अच्छे दिखाते हुए जेबीआर बंटवाल के लिए जाफर अपनी गेंदबाजी में। नागराज स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पर खड़े हैं राजेश, और इस बार लेग स्टंप से बाहर। अजमल जोकटे अपने दोनों हाथों को फैलाते हुए वाइड बॉल के करार दिए। अतिरिक्त काता पर रन की शुरुआत। 8 ओवर के ये निर्धारित मैच, तो ऐसे में देखना होगा कि परप्पू फ्रेंड्स कितने रन बना पाते हैं निर्धारित 8 ओवर की बल्लेबाजी में। बहुत ही उम्दा गेंद, बहुत ही अच्छी गेंद, धुआं उड़ाते हुए गेंद। भले ही 1 रन मिले हो, लेकिन जाफर की पिछली गेंद की रफ्तार और जिस तरह से वो लाइन के इस्तेमाल किए, अंडरआर्म गेंदबाजी पर इस तरह की गेंद को काफी मायने मिलते हैं। पिच के ऊपर से धुआं उड़ाते हुए गेंद सीधे निकल चुके थे और एक सिंगल रन के इजाफा बने। और इस बार गेंद को मिड विकेट एरिया पर गिले, कोई फील्डर नहीं। दोनों फील्डर दौड़ते हुए गेंद के पास, जब तक कि फील्डर उस गेंद को उठाए। 2 रन के इजाफा बने, और इस 2 रन के बाद रन संख्या आगे बढ़ते हुए कुल मिलाकर 4 रन बिना कोई विकेट के नुकसान पर। नागराज और राजेश की जोड़ी। राजेश परप्पू फ्रेंड्स के एक विश्वसनीय खिलाड़ी। जाफर फिर तैयार, अपने ओवर की 5वीं गेंद, बॉटम ओवर द विकेट, और इस बार स्वीप करने की कोशिश, लेग बिफोर की अपील, और इसी के साथ ये पुरस्कार। पहली विकेट परप्पू फ्रेंड्स के पहली विकेट एलबीडब्ल्यू के रूप पर गिर पड़े हैं। राजेश गेंद को स्क्वायर लेग की दिशा पर स्वीप करना चाहते थे, लेकिन गेंद सीधे पैरों पर टकराए, और जैसे ही गेंद पैरों पर टकराए गेंदबाज जोरदार अपील लगाए अंपायर के पास। तो अंपायर ने कहा कि आप आउट हैं, क्योंकि आपके पैर विकेट के सामने रुके थे। अगर आपके पैर ना होते तो गेंद सीधे विकेट पर लगने की पूरी संभावना थे। तो इस वजह से गेंदबाज की इस अपील को पुरस्कार देते हुए पहली विकेट के झटका पा लिए परप्पू फ्रेंड्स। तो राजेश के निर्गमन के बाद अब नागराज के साथ जुड़ रहे हैं प्रसाद, परप्पू फ्रेंड्स के तीसरी क्रमांक के खिलाड़ी। जाफर 5वीं गेंद पर सफलता प्राप्त करने के बाद आखिरी गेंद फेंकने के लिए तैयार। आरंभिक 2 ओवर पावर प्ले के रूप पर होंगे। 3 खिलाड़ियां दायरे से बाहर, बाकी तमाम फील्डर दायरे के अंदर खड़े रुकेंगे, और इस बार एक्स्ट्रा कवर्स की दिशा पर खेलते हुए एक सिंगल रन चुराकर स्ट्राइक अपने पास बरकरार रखे हैं। ओवर की समाप्ति, पहली ओवर की समाप्ति के बाद रन संख्या बने हैं 5 रन 1 विकेट के नुकसान पर। आउट होने वाले खिलाड़ी राजेश लेग बिफोर विकेट के शिकार बनते हुए पहली ओवर के 5वीं गेंद पर, जाफर के 5वीं गेंद पर विकेट गंवाकर डगआउट पर इस मैच के वीक्षण पर बैठे हैं। अब 7 ओवर बल्लेबाजी के लिए बाकी बचे हैं। परप्पू फ्रेंड्स के लिए देखना है कि बाकी बचे 7 ओवर पर किस तरह के बल्लेबाजी पेश करेंगे, और दूसरी तरफ जेबीआर बंटवाल अपनी गेंदबाजी पर किस तरह की गेंदबाजी के इस्तेमाल यहां पर दिखाएंगे। सौहार्दा ट्रॉफी 2022 आप देख रहे हैं कारकड़ा के गांधी मैदान। कारकड़ा क्षेत्र के पूर्व शासक मरहूम एच गोपाल भंडारी जी के स्मरणार्थ बनाए हुए ये क्रिकेट श्रृंखला सौहार्दा ट्रॉफी 2022 सुबोधर राव और
सुरेंद्र शेट्टी के संयोग के साथ, और यहां पर तालमेल की कमी और फील्डर ने भी ये कमजोरीपन दिखाए। अगर सीधे विकेट कीपर के हाथ पर गेंद को सौंप दिया होता तो निश्चित रूप से और एक विकेट मिल जाती जेबीआर को। क्षेत्रपालक तो दोनों खिलाड़ियों को नहीं समझ पाए, यहां पर आसानी से मौका खड़े थे जेबीआर के पास और एक विकेट रनआउट के रूप पर पाने के, लेकिन भाग्यवशात बच गए यहां पर बल्लेबाज जमशेद। वाइट आर्म ओवर द विकेट, और इस बार लॉलीपॉप वाले गेंद स्क्वायर लेग की दिशा पर मोड़े और इस गेंद को रोकना तो हम चाहते हैं कि अंपायर से वो सिग्नल आए कि चौके गिरे थे या, जी हां 4 रन। बाउंड्री, वेलकम बाउंड्री, और इस बार लेग स्टंप के दिशा पर गेंद, वाइड बॉल की इशारा अंपायर से। ग्यारह रन बने हैं, रन संख्या 11 ऑन द बोर्ड। जमशेद, और इस बार अच्छी थी गेंद, ये अच्छी वापस आती, तेजी के साथ बल्ले के नीचे से गुजरते हुए गेंद, और इस बार भी अच्छी गेंद। चौके से पिटने के बाद लगातार दोनों गेंद भी एक चौंकाने वाली गेंद दिखाए हैं, लेग स्पिन के बेहतरीन गेंद दिखाए हैं। आखिरी गेंद बाकी, पावर प्ले के आखिरी गेंद, दूसरी ओवर के आखिरी गेंद। रन संख्या बने हैं 11 रन, 11। वाइट आर्म ओवर द विकेट जमशेद, और इस बार रिवर्स स्वीप करने के प्रयास बनाए, और इस बार भी अंपायर ने कहा कि यह वाइड बॉल है, गलत गेंद है। अतिरिक्त काता पर और एक रन जुड़ते ही रन संख्या 12 बने हैं, 12। और इस बार गेंद को मिड विकेट एरिया पर खेले, फील्डर वहां पर सुरक्षित तैनात हैं जब तक कि फील्डर उस गेंद को उठाकर वापस करे। एक सिंगल रन के साथ संतृप्त बने, और इसी के साथ ओवर की समाप्ति। दूसरी ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या कुल मिलाकर 13 रन, 13 आफ्टर द कंप्लीशन ऑफ सेकंड ओवर। जेबीआर बंटवाल और परप्पू प्रिंस के बीच आप मैच को देख रहे हैं। The next match played between Mahalingeshwara cricketers और ब्रदर्स अजयकार, दूसरी राउंड के पहली मैच। तो दोनों टीम तैयार हो जाए अगले मैच के लिए। ब्रदर्स अजयकार और महालिंगेश्वरा क्रिकेटर्स अगले मैच के लिए तैयार हो जाए, अपनी टीम के सदस्यों की हस्ताक्षर प्रक्रिया यहां पर पूरा करें। तो तीसरी ओवर फेंकने के लिए जेबीआर बंटवाल ने चुने हैं सलाम को। जेबीआर के एक विश्वसनीय गेंदबाज। छोटे छोटे उम्र के अनुभवी खिलाड़ियां हैं जेबीआर बंटवाल में। और दूसरी तरफ परप्पू फ्रेंसा। एक सक्षम टीम के साथ इस श्रृंखला में भाग लिए हैं। और इस बार ऑफ स्पिन डिलीवरी, ब्लॉक कॉल पर गेंद को दिखाए अपने ही अंदाज में। गेंद टिप्पा खाने की जगह से ही गेंद को उठाकर शॉर्ट एक्स्ट्रा कवर्स के दिशा पर खेलते हुए एक सिंगल रन चुराए। और इस सिंगल रन के बाद रनों की संख्या कुल मिलाकर 14 रन, 14। तीसरी ओवर के दूसरी गेंद, और इस बार फुल टच के ऊपर सीधे फील्डर के हाथ पर। सलाम ऑफ स्पिन के इस्तेमाल करना चाहते हैं, टिप्पा खिलाने की मौका नहीं मिले वहां पर। गेंद फुल टच के ऊपर मिले थे और जगह नहीं बना पाए। आसानी के साथ गेंद को
कैच के रूप पर दे दिए मिड ऑफ के फील्डर के हाथ पर। तो इसी के साथ प्रसाद के विकेट भी गिर पड़े हैं। आरंभिक खिलाड़ी नागराज के साथ जुड़ रहे हैं तीसरे विकेट साझेदारी के लिए। निखिल परप्पू फ्रेंड्स के चौथे क्रमांक के खिलाड़ी। अब देखना होगा कि 2 विकेट खोने के बाद तीसरे विकेट की साझेदारी पर निखिल और नागराज की जोड़ी परप्पू फ्रेंड्स के लिए कितने रन इकट्ठा कर पाते हैं। कुल मिलाकर 32 टीम इस श्रृंखला में भाग ले रहे हैं। 3 दिन के ये क्रिकेट के त्योहार करकला के गांधी मैदान में सौहार्द ट्रॉफी 2022 के नाम पर। सलाम फिर तैयार। अपने ओवर की ये अगली गेंद और इस बार अच्छी गेंद, ऑफ स्पिन डिलीवरी, गुड लेंथ गेंद को इंतजार करते हुए अपने आप को थोड़ी सी पीछे लेकर गेंद को सीधे शॉर्ट एक्स्ट्रा कवर्स की दिशा पर फ्लिक कर दिए। एक सिंगल रन निखिल की खाता पर। रन संख्या बने हैं 15 रन। तीसरी ओवर की चौथी गेंद, सलाम फिर तैयार। 2-3 बार जमीन को टपकाने के बाद यह गेंद और इस बार अच्छी थी गेंद, अच्छी गेंद, इन स्विंग डिलीवरी। टिप्पा खिलाने के बाद गेंद को अंदर की तरफ घुमावट दिखाने में सफल बनते हैं सलाम जैसे गेंदबाज। 5वीं गेंद को लेकर फिर तैयार। खड़े रुके गेंदबाजी करते हैं, बिल्कुल झुकते नहीं है गेंदबाजी के समय। और इस बार भी अच्छी गेंद, लेग बिफोर के जोरदार अपील, शायद बोल्ड हुए हैं, विकेट पर गेंद लगे हैं, गिल्ली नीचे गिर चुके हैं। तो ऐसे में सलाम की ये लगातार पिछले दोनों गेंद एक जादू की तरफ निकल आए, क्योंकि ऑफ स्पिन गेंदबाज जब गेंदबाजी करते हैं तो गेंद टिप्पा खाने के बाद जिस तरह से वो अपने मोड़ बदल लेते हैं, अपनी दिशा बदल लेते हैं, ये बिल्कुल इसके अंदाज नहीं होते बल्लेबाजों को। तो इस वजह से ज्यादातर बल्लेबाज ऑफ स्पिन गेंदबाजों के गेंद पर टिप्पा खाने की जगह से ही गेंद को उठाते हैं। अगर आप टिप्पे के बाद गेंद को इंतजार करते हैं तो गेंद इन स्विंग डिलीवरी के साथ अपनी ऊंचाई बढ़ाकर परेशानी में आ जाते हैं बल्लेबाज भी। तो यहां पर भी वही नजारे देखने को मिले। टिप्पे के बाद गेंद अपनी तेजी बढ़ाकर गेंद सीधे विकेट पर टकराया और इसी के साथ और एक विकेट, तीसरे विकेट गिर पड़े हैं 15 रन पर। सलाम अपने ओवर के आखिरी गेंद, सुकेश नए खिलाड़ी। महालिंगेश्वरा और ब्रदर्स अजयकार, ये दोनों टीमों के कप्तान अपने साथियों के साथ तुरंत माइक स्टैंड पर आना चाहिए स्टेज पर। इस मैच के बाद ही तुरंत आपके मैच है, तो देरी ना कीजिएगा। जितने भी जल्दी हो सके ब्रदर्स अजयकार और महालिंगेश्वरा तुरंत स्टेज के पास आकर अगले मैच के लिए तैयार की जाए। 3 ओवर की समाप्ति के बाद 15 रन। आफ्टर द कंप्लीशन ऑफ 3 ओवर 15 for the loss of 3 wicket। 8 ओवर के निर्धारित मैच है, तो अब बचे हुए 30 गेंद। अब देखना होगा परप्पू फ्रेंड्स अपने बल्लेबाजी में कितने रन बना पाते हैं। दूसरी तरफ JBR बंटवाल अपने गेंदबाजी में किस तरह से अंकुश लगाने की कोशिश करते हैं परप्पू फ्रेंड्स को। तो JBR के कप्तान काफी सोच समझ के बाद चौथे ओवर के लिए फिर एक बार जमशेद को बुलाए हैं। इनिंग्स के दूसरी ओवर जमशेद ने इस्तेमाल किए थे, एक चौके भी लगे हैं पिछली ओवर पर। पिछली ओवर पर 8 रन खर्च किए थे जमशेद ने, और अब चौथे ओवर के पहली गेंद पर शॉर्ट एक्स्ट्रा कवर्स के एरिया पर गेंद को खेलते हुए एक सिंगल रन चुराए, और इस सिंगल रन के बाद रन संख्या बने हैं 16 रन, 16। सुकेश स्ट्राइक पर।
निखिल और सुकेश की जोड़ी, और इस बार रिवर्स स्वीप करने की प्रयास, लेकिन ना, बल्ले के ऊपरी वाले सिरा लेकर गेंद वहीं पर स्थगित हो गए, क्रीज पर ही। रन की कोई गुंजाइश नहीं। फिर एक बार तैयार, और इस बार अच्छी गेंद, अच्छी गेंद, निश्चित रूप से काबिले तारीफ वाली गेंद। लेग स्पिन पर इस तरह की गेंद जो है देखने में बहुत सुंदर लगते हैं, और इसके अंजाम भी बहुत अच्छे मिलते हैं गेंदबाजों को। इतनी आसानी से बल्लेबाजों के पक्ष पर नहीं आते हैं इस तरह की गेंद। और इस बार फुल टच के रूप पर बिना टिप्पा खाए गेंद सीधे बल्ले पर आए थे, और इस गेंद को शॉर्ट मिड विकेट के एरिया पर फ्लिक करते हुए एक सिंगल रन चुराकर नॉट स्ट्राइक पर पहुंचे सुकेश। 17 रन कुल मिलाकर इस सिंगल रन के साथ। चौथे ओवर के 2 गेंद अभी भी बाकी। जमशेद 5वीं बार ओवर द विकेट, और इस बार गेंद को रिवर्स स्वीप के साथ गली क्षेत्र पर गेंद को रिवर्स स्वीप के साथ खेले, और यहां पर भी एक सिंगल रन जुड़ेंगे रन संख्या पर। 18 रन, 18 ऑन द बोर्ड। चौथे ओवर की आखिरी गेंद, और इस बीच गेंद को लॉन्ग ऑन की दिशा पर खेले, यहां पे भी 1 रन मिलेंगे, और इसी के साथ ओवर की समाप्ति। 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर 19 रन, 19 आफ्टर द कंप्लीशन ऑफ 4 ओवर। 24 गेंदों पर 19 रन बन पाए हैं परप्पू फ्रेंड्स के बल्लेबाजी पर, शुरुआत के 3 खिलाड़ियों को खोने के बाद। तो अब बचे हुए 24 गेंद। जेबीआर बंटवाल कोशिश जरूर कर रहे हैं कि हर एक ओवर भी एक अच्छे लाइन और लेंथ के साथ हो, छोटे रन खर्च हो हर ओवर पर, लेकिन परप्पू फ्रेंड्स भी धीमी गति के साथ रन तो बना रहे हैं। कोई ऊंचे स्ट्रोक, कोई आक्रमण शैली के बल्लेबाजी अब तक नहीं नजर आए हैं परप्पू फ्रेंड्स के बल्लेबाजी में। सलाम पहली गेंद, और इस बार लेग बिफोर के जोरदार अपील। खड़े रुके गेंदबाजी करते हैं, ऑफ स्पिन डिलीवरी। पिछले ओवर पर कमाल की गेंदबाजी दिखाए हैं सलाम ने, और अपने स्पेल के दूसरी ओवर के पहली गेंद भी पैरों पर टकराकर लेग बाइक के जरिए एक सिंगल रन खर्च किए। और सुकेश फिर एक बार स्ट्राइक लेते हुए। निखिल, और इस बार लेग स्टंप से बाहर, स्विंग अधिक मात्रा पर नजर आए। टिप्पा खाने के बाद गेंद की घुमावट जो है वो ज्यादा नजर आए लेग स्टंप की दिशा पर, तो अंपायर अजमल जोकट्टे अपने दोनों हाथों को फैलाते हुए कहा कि वाइड बॉल है। और इस बार अच्छी गेंद, अच्छी गेंद, और इस गेंद को रेस्पेक्ट देते हुए वहीं पर रोके, डिफेंस करने की कोशिश यहां पर बनाए। ये अच्छे बल्लेबाजों के निशाने होते हैं कि गेंद अगर अच्छी हो तो उस गेंद को उतने ही अच्छे जवाब देना चाहिए, रेस्पेक्ट देना चाहिए, वरना विकेट खोने की संभावना ज्यादा बन जाते हैं अच्छी गेंदों में। तो यहां पर भी निखिल पिछली गेंद की अच्छेपन को समझे, स्विंगिंग, ऊंचाई, इन तमाम बातों पर ध्यान रखते हुए गेंद को पिच के ऊपर ही रोकने पर सफल बने। रन की बिल्कुल कोई उम्मीद नहीं नजर आए निखिल हो या सुकेश की बॉडी लैंग्वेज पर। सलाम फिर तैयार, वाइट अम ओवर द विकेट, और इस बार भी अच्छी गेंद। सलाम, एक जबरदस्त गेंदबाजी की पेशकश। जेबीआर बंटवाल के हर एक गेंदबाज भी टॉस जीतने के पश्चात कप्तान ने जो निर्धार लिए हैं पहली गेंदबाजी करने के, उस निर्धार के साथ खड़े उतर पा रहे हैं, उनकी विश्वास पर खड़े उतरने पर सफल बने हैं अब तक जेबीआर के गेंदबाज। अब देखना है कि बाकी बचे ओवरों पर गेंदबाजों की गेंदबाजी किस तरह से होते हैं। और इस बार उछालने की कोशिश, लेकिन गेंद सीधे विकेट पर टकराए और गिल्लियां गिर चुके हैं, और इसी के साथों साथ सुकेश के पार यहां पर समाप्त हो रहे हैं। चौथे विकेट के ऊपर परप्पू फ्रेंड्स छोटी रन धारण के साथ
शुरुआत के 4.5 ओवर पर, पांचवी ओवर के एक गेंद अभी भी बाकी बचे हैं। अब तक तो परप्पू फ्रेंड्स 22 रन बना पाए हैं। 22 इज द स्कोर अपने 4 खिलाड़ियों को खोने के बाद। पांचवी ओवर की आखिरी गेंद सलाम, फील्डिंग की तरफ नजर घुमाते हुए और इस बार भी स्विंगिंग डिलीवरी और पैरों पर टकराए गेंद। सही निर्धार कहने होंगे अंपायर के, क्योंकि ऑफ स्पिन गेंदबाजी पर गेंद टिप्पा करने के बाद अपनी मोड़ बदल लेते हैं, लेग स्टंप से बाहर निकलते हैं गेंद। तो इस विचार को मद्देनजर रखते हुए अंपायर ने कहा कि बिल्कुल बल्लेबाज को कोई खतरा नहीं है, आउट होने वाले बात बिल्कुल नहीं थे पिछली गेंद पर। तो इसी के साथ ओवर की समाप्ति भी हो चुके हैं। 5 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या बने हैं 23 रन। 23 आफ्टर द कंप्लीशन ऑफ 5 ओवर। अब 18 गेंद शेष बाकी। परप्पू फ्रेंड्स आरंभिक 5 ओवर पर केवल मात्र 23 रन स्कोरबोर्ड पर दिखा पाए हैं। हर ओवर पर 4.50 के रन धारण के अनुसार, लेकिन इस मैदान के लिए तो ये रन धारण काफी कम लगेंगे। अब आखिरी वाले 3 ओवर पर कम से कम हर ओवर पर 7 रन के आधार पर रन चुराना ये अवश्य होंगे परप्पू फ्रेंड्स के लिए, क्योंकि जेबीआर बंटवाल गेंदबाजी पर जिस तरह के अच्छे प्रदर्शन आपको दिखा रहे हैं, बल्लेबाजी पर भी सिंगल रनों के सरदार शामिल हैं जेबीआर बंटवाल की बल्लेबाजी में। और इस बार रिवर्स स्वीप के साथ गेंद को सीधे थर्ड मैन की रास्ता दिखाकर एक सिंगल रन दौड़कर पूरा किए, और दूसरी रन की बिल्कुल कोई योजना नहीं। एकमात्र रन के साथ रन संख्या बने हैं 24 रन। 24 समीर वाइटम ओवर द विकेट गेंदबाजी पे, और इस बार रिवर्स स्वीप करने के प्रयास। गली और कवर्स की दिशा में जहां पर फील्डर की गैर मौजूदगी नजर आ रहे हैं, उस जगह पर निर्धार तो बिल्कुल गलत नहीं थे फील्डर के। और इस बार उछाले हवा में गेंद, फील्डर गेंद के नीचे, और इसी के साथ आउट हो चुके हैं खिलाड़ी। तो बल्लेबाज भी शायद ये इंतजार कर रहे थे कि गेंद की ऊंचाई ज्यादा है, नो बॉल के करार मिलेंगे, लेकिन अंपायर को उस ऊंचाई इतने भी नहीं नजर आए कि नो बॉल की सजा दे। तो ऐसे में और एक विकेट यहां पर गिर पड़े हैं। 5वें विकेट परप्पू फ्रेंड्स के सुकेश के साथ ये 5वें विकेट। निखिल भी अपने विकेट गवा चुके हैं। तो निखिल के विकेट कैच आउट के रूप पर गिरते ही 5 विकेट खो चुके हैं। अल्माज एक छोटी उम्र के प्रतिभान्वित खिलाड़ी, जेबीआर बंटवाल के विश्वसनीय खिलाड़ी हैं अल्माज। जेबीआर बंटवाल काफी विश्वास रखते हैं इस छोटे उम्र के खिलाड़ी के ऊपर। हमेशा एक चतुराई के साथ मैदान पर एक चीता की तरह दौड़ते हैं अल्माज। तो पिछले गेंद पर निखिल को पेविलियन की रास्ता दिखा चुके हैं। और इस बार रन दौड़ने की कोशिश, लेकिन वापस आ गए अपने क्रीज पर। रन की कोई गुंजाइश नहीं। आखिरी गेंद बाकी, 2 गेंद अभी भी बाकी। वाइड बॉल की इशारा। तो अंपायर से भी हम गुजारिश करते हैं कि आप अपने इशारा तब तक बरकरार रखें जब तक स्कोरर आपको देखकर इशारा न सुनाए। और इस बार गेंद को उछाले हवा में,
मिड विकेट बाउंड्री लाइन के करीबो करीब इस गेंद को कैच के रूप पर लपकने पर सफल बने हैं जेबीआर बंटवाल के फील्डर। और इसी के साथ छठे विकेट, 6th डिसमिसल ऑफ परप्पू फ्रेंड्स। हर एक ओवर पर विकेट की सफलता प्राप्त कर रहे हैं जेबीआर बंटवाल। तो छठे विकेट गिरने के बाद 7वें विकेट साझेदारी के लिए दीक्षित के साथ जुड़ रहे हैं दिनेश। छठे ओवर के आखिरी गेंद बाकी हो रहा। लास्ट बॉल टू गो। सुंदर तरीके से गेंद को कवर ड्राइव किए हैं। 1 रन तो आसानी से मिलेंगे और 2 रन भी, बिल्कुल कोई दबाव नहीं होगा 2 रन लेने के लिए। और इसी के साथ ओवर की समाप्ति। छठा ओवर की समाप्ति के बाद रन संख्या बने हैं 28 रन, 28 आफ्टर द कंप्लीशन ऑफ 6 ओवर। 28 इज द टोटल फॉर द लॉस ऑफ 6 विकेट। अब केवल 12 गेंद शेष बचे हैं, तो ऐसे में जेबीआर बंटवाल भी योजना बना रहे हैं ताकि आखिरी 2 ओवर किसे इस्तेमाल करें। शुरुआत के 6 ओवर तो उनकी योजना के अनुसार फलितांश अच्छे मिले हैं, तो जाफर को लाए हैं गेंदबाजी के लिए। इस इनिंग्स के पहली ओवर जाफर ने इस्तेमाल किए थे। आरंभिक ओवर जाफर के हाथों से इस्तेमाल होने के बाद अब इनिंग्स के 7वें ओवर पर जाफर को वापस बुलाए हैं गेंदबाजी के लिए। और इस बार गेंद को लॉन्ग ऑन की दिशा पर खेले, 1 रन आसानी से। दूसरी रन के लिए बिल्कुल मौका नहीं। जेबीआर बंटवाल इस ठंडी मौसम में भी मैदान पर शबनम के बरसात हो चुके हैं, वो गीलेपन अवश्य देखने को मिलेंगे शबनम के। लेकिन फिर भी इस ठंडे मौसम में जेबीआर बंटवाल के हर एक खिलाड़ियां अपने शरीर पर एक गर्मी के एहसास दिखा रहे हैं। फील्डिंग की बात पर बिल्कुल कोई कमजोरी नहीं। हर एक गेंद को भी सही तरीके से निभा रहे हैं फील्डिंग की बात पर जेबीआर बंटवाल। जाफर फिर तैयार, और इस बार गेंद को सीधे गली क्षेत्र पर खेले और फील्डर तुरंत दौड़कर उस गेंद को उठाकर विकेट कीपर के हाथ पर सौंप दिए। 1 रन के इजाफा, और इस 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर बने हैं 30 रन, 30। 7वीं ओवर की प्रगति। जाफर अपने ओवर की तीसरी गेंद को लेकर फिर तैयार, वाइटम ओवर द विकेट गेंदबाजी पर। ऑफ स्टंप से बाहर तक गेंद, वाइड बॉल के इशारा अंपायर अजमाल से। ब्रदर्स अजयकार और महालिंगेश्वरा क्रिकेटर्स, दोनों टीमों के कप्तानों से यह विनती है कि तुरंत अपनी टीम के साथियों के, टीम के सदस्यों के हस्ताक्षर यहां पर दाखिल करें। और इस बीच मिड विकेट के एरिया पर स्ट्रोक खेलते हुए 2 रन के इजाफा बने हैं परप्पू फ्रेंड्स के लिए। 33 रन, 33। 7वीं ओवर के 3 गेंद अभी भी बाकी। जाफर, दीक्षित और दिनेश, और इस बार गेंद को स्क्वायर लेग की दिशा पर मोड़े, 1 ही रन मिलेंगे। 34 रन, 34 इज द टोटल। 7वीं ओवर के 5वीं गेंद। जाफर, और इस बार गेंद सीधे अलमास के हाथ पर, बेहतरीन फील्डिंग। और इसी के साथ अलमास के ये शानदार फील्डिंग ने और एक विकेट सफलता के रूप पर मिले हैं जेबीआर बंटवाल को। छोटी उम्र के ये एक ऐसे प्रतिभान्वित खिलाड़ी है। इससे पहले जब कैच लिए थे अलमाज ने, तब भी हमने कहा था कि एक चिता की तरह अपनी एनर्जी दिखाते हैं मैदान में।
भले ही उम्र छोटे हो लेकिन बड़े बड़े दिग्गजों के साथ सवाल करते हैं क्रिकेट में, अनुभव लिए हैं बड़ों के साथ तालीम लेते हुए। तो आज कारकला के ये गांधी मैदान पर जेबीआर बंटवाल के प्लेइंग 11 में मौका मिलने के बाद सही इस्तेमाल कर रहे हैं इस मौके की अल्माज। और इस बार भी अच्छी फील्डिंग, बेहतरीन फील्डिंग, निश्चित रूप से काबिले तारीफ। इतनी छोटी उम्र में इतनी चतुराई, इतनी तेजी के साथ फील्डिंग के नजारा दिखाना, निश्चित रूप से मैं कहूंगा कि अल्माज जी आपके भविष्य तो क्रिकेट पर काफी बेहतरीन खड़े हैं आपके सामने। 7 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर 35 रन, 35 आफ्टर द कंप्लीशन ऑफ 7 ओवर। आखिरी ओवर बाकी, 6 गेंद बाकी। अब देखना है कि बचे हुए 6 गेंदों पर परप्पू फ्रेंड्स अब आखिरी ओवर पर कितने रन चुरा पाते हैं। क्रिकेट की भाषा में तो आखिरी ओवर को डेथ ओवर कहते हैं, क्योंकि ज्यादातर हर विभाग के क्रिकेट पर, गली क्रिकेट हो या अंतरराष्ट्रीय क्रिकेट, आखिरी ओवर पर ज्यादातर गेंदबाज पिट जाते हैं, बड़े बड़े रनों की उम्मीद करते हैं आखिरी ओवर पर। आप अंतरराष्ट्रीय क्रिकेट पर भी ले लो, अगर आखिरी 2-3 ओवर बाकी है तो उम्मीद लगाते हैं कि आखिरी 3 ओवर पर बड़े रन निकल आएंगे। लेकिन कभी कभी गेंदबाजों के अच्छेपन, उनकी तांत्रिकता देखने वाले दर्शकों के हिसाब को पलट देते हैं। तो यहां पर देखना है कि जेबीआर बंटवाल के आखिरी ओवर अब किस तरह से होंगे। परप्पू फ्रेंड्स के लिए महंगी साबित होंगे। फारूक, ओ माय गुडनेस, काफी ऊंचे गेंद, बहुत ही ऊंचाई, नो बॉल की इशारा। 1+1, 2 रन तो अब मिल ही गए हैं और अब एक फ्री हिट की मौका भी है। सुरेश खड़े हैं स्ट्राइक पर, फ्री हिट के मौका मिल रहे हैं सुरेश को। तो अब देखना है कि किस तरह से फायदा उठा पाते हैं सुरेश इस फ्री हिट वाली गेंद को। फारूक, वाइट आर्म ओवर द विकेट, और इस बार भी ऊंचाई। वाइड है या नो बॉल अंपायर जी? नो बॉल जी, बहुत बहुत धन्यवाद। तो लगातार दोनों गेंद नो बॉल, फ्री हिट अभी भी बरकरार है सुरेश के लिए। फारूक फिर तैयार, और इस बार वाइड बॉल, बिना गेंद दाखिल हुए अब तक 4 रन सौंप चुके हैं परप्पू फ्रेंड्स को। ब्रदर्स अजयकार, द मेंबर्स ऑफ ब्रदर्स अजयकार, प्लीज रिपोर्ट योर सिग्नेचर एज सून एज पॉसिबल, प्लीज डोंट डू डिले। अब आप देख रहे हैं समय 6:20, यानी कि अब रात के चांद निकलकर सूरज की किरणें अब मैदान पर गिरने लगे हैं। अब से 5-10 मिनट में सूरज उठ जाएंगे। तो ऐसे में आप बिल्कुल देरी ना करें, जितने भी जल्दी हो सके ब्रदर्स अजयकार अपने हस्ताक्षर दाखिल करते हुए अगले मैच के लिए तैयार हो जाए। फारूक, और इस बार गेंदबाजी की क्षेत्र बदलते हुए राउंड द विकेट से गेंदबाजी कर रहे हैं। अगर यही निर्धार पहले ही लिया होता फारूक का तो शायद वो 4 रन से बच जाते, 2 नो बॉल और 1 वाइड से। ब्रदर्स अजयकार, बार बार ये मौका मत दीजिएगा आपको बुलाने के, ये शोभा नहीं होगा। मैच के एक तरफ के इनिंग समाप्त होने जा रहे हैं, तो इस श्रृंखला के नियम के अनुसार एक इनिंग समाप्त होते ही अगले मैच के दोनों टीम अपनी हस्ताक्षर प्रक्रिया यहां पर पूरा करना चाहिए।
और इस बार डॉट बॉल बिंदी गेंद। अब राउंड द विकेट से अच्छी गेंदबाजी निभा रहे हैं फारूक का। इस बात को पहले ही सोचना चाहिए था फारूक को, कम से कम 4 रन बच जाते हैं। और इस बार भी अच्छी गेंद ओवर द विकेट से शुरुआत किए थे गेंद, लगातार 2 गेंद नो बॉल और वहां पर 1+1 भी मिले हैं पहली नो बॉल पर। उसके बाद तीसरी गेंद वाइड के ऊपर, यानी कि बिना कोई गेंद दिखाए 4 रन तोहफे के रूप पर सौंप चुके थे। तो राउंड द विकेट गेंदबाजी करने के बाद 4 गेंदों पर केवल 1 रन खर्च किए हैं, कुल मिलाकर 5 रन इस ओवर पर। और इस बार उछाले हवा में, कोई फील्डर नहीं, अल्माज उल्टे दिशा पर दौड़कर आए थे, तो ऐसे कोने में। और इस बार ये ओवर थ्रो के फायदा भी उठाए, 3 रन के इजाफा बने परप्पू फ्रेंड्स के लिए। 3 फील्डर उस गेंद के साथ छिड़छाड़ करने के लिए दौड़ रहे थे और अल्माज तो अपनी उल्टे दिशा पर दौड़कर उस गेंद तक पहुंचने के प्रयास बनाए। तो ऐसे मौके में उस एंगल पर गेंद को कैच के रूप पर देना बहुत ही मुश्किल हो जाते हैं जब पीछे दौड़ते हुए कोई फील्डर कैच पकड़ने की कोशिश करते हैं फारूक का। और इस बार अच्छी थी गेंद, ऑफ स्टंप से बाहर, ऑफ स्टंप से बाहर, वाइड बॉल की इशारा। 44 रन, 44 इज द टोटल। इनिंग के आखिरी गेंद बाकी, 44 44 रन। और इस बार भी उछालने की कोशिश, लेकिन ना सही तरीके से बल्ले पर नहीं आई गेंद। अंपायर जी, ये आखिरी रन आउट है या नॉट आउट? नॉट आउट। तो 1 रन जुड़ जाएंगे। 45 रन, 45 इज द टोटल, 46 इज द टारगेट। 46 रन के लक्ष्य हैं, 46 इज द टारगेट फ्रॉम 48 बॉल्स। तो आप देखेंगे कि परप्पू फ्रेंड्स दिए हुए इस 46 रन के लक्ष्य को जेबीआर बंटवाल किस तरह से स्वीकारेंगे, किस तरह से पूरा करने की कोशिश करेंगे, तो दूसरी इनिंग्स के हर एक विद्यमान को आप तक पहुंचाएंगे कनाडा के वीक्षक विवरण पर कार्तिक। वीक्षक विवरणकार अशरफ, अगर आप मेरी आवाज को सुन रहे हैं तो तुरंत माइक स्टैंड पर आ जाइएगा। अशरफ, ब्रदर्स अजयकार, अपनी हस्ताक्षर प्रक्रिया पूरा कीजिए प्लीज। ದಯವಿಟ್ಟು ಬ್ರದರ್ಸ್ ಅಜಕಾರ್ ತಂಡದ ಸದಸ್ಯರು ವಿಳಂಬ ಮಾಡಬೇಡಿ, ಆದಷ್ಟು ಬೇಗ ತಮ್ಮ ಹಸ್ತಾಕ್ಷರ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಪೂರ್ತಿಗೊಳಿಸಿ ಪಂದ್ಯಾಟಕ್ಕೆ ತಾವು ಸಜ್ಜಾಗಬೇಕು। ಮಹಾಲಿಂಗೇಶ್ವರ ಕ್ರಿಕೆಟರ್ಸ್ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಬ್ರದರ್ಸ್ ಅಜಕಾರ್ ದ್ವಿತೀಯ ಸುತ್ತಿನ ಪ್ರಥಮ ಪಂದ್ಯಾಟ
ಹಲೋ ಹಲೋ ಪರಪ್ಪು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಕಾರ್ಕಳಕ್ಕೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಜೆಬಿಆರ್ ಬಂಟ್ವಾಳ ಇತ್ತಂಡದ ನಡುವೆ ಆರಂಭಿಕ ಇನ್ನಿಂಗ್ಸಿನಲ್ಲಂತೂ 48ರ ಮುಂದೆ 45 ಓಟವನ್ನು ಕಲೆ ಹಾಕಿ ಪರಪ್ಪು ತಂಡ ಎಸೆತಗಾರಿಕೆ ಭಾಗದಲ್ಲಿ 46ಕ್ಕೆ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಜೆಬಿಆರ್ ಬಂಟ್ವಾಳ ತಂಡವನ್ನು ಕಟ್ಟಿ ಹಾಕ್ತದೋ ಅಥವಾ ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆಯ ಬಂಟ್ವಾಳ ತಾಲೂಕಿನ ಪ್ರತಿಭಾನ್ವಿತ ಆಟಗಾರರು ಎಸೆತಗಾರಿಕೆ ಭಾಗದಲ್ಲಂತೂ ಮೇಲ್ಗೈ ಸಾಧಿಸಿಕೊಂಡು 45ಕ್ಕೆ ಕಟ್ಟಿ ಹಾಕಿದ್ದ ರಂಡಾರಿಕೆಯನ್ನ ಗಳಿಸುವಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿಯನ್ನು ಕಂಡುಕೊಳ್ತದು. ಕಾದು ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ. ಅಮೀರ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಾನ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಭಾಗದಲ್ಲಿ ಝೈದ್ ಎಸೆತಗಾರಿಕೆ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಿಖಿಲ್ 48ಕ್ಕೆ 46 ತೀರ್ಪುಗಾರಿಕೆ ಪೀಠದಲ್ಲಿ ಅಜ್ಮನ್ ಜೋಡಕಟ್ಟೆಯಾಗೆ ಅವಿನಾಶ್ ಕಾರ್ಕಳ ತೀರ್ಪುಗಾರಿಕೆ ಪೀಠದಲ್ಲಿ ಆರಂಭಿಕ ಚೆಂಡಾಗ್ತಾ ಇದೆ ಚುಕ್ಕಿ ಮುಖೇನವಾಗಿ 0-7 ಸಮವಸ್ತ್ರಧಾರಿ ನಿಖಿಲ್ ದ್ವಿತೀಯ ಬಾರಿ ಫುಲ್ ಕ್ರಾಸ್ ಚೆಂಡು ಅಡ್ಡ ಚೆಂಡು ಎಂಬ ನಿಶಾನೆ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಅತಿರಿಕ್ತ ಮೂಲಕ ಓಟದ ಹೆಚ್ಚುವರಿ. ಉತ್ತಮವಾದ ಎಸೆತಗಾರಿಕೆ. ನಾಲ್ಕು ಚೆಂಡುಗಳ ಮುಂದೆ 2 ಓಟವನ್ನು ಬಿಟ್ಟುಕೊಡುತ್ತಾ ಸುಂದರ ಶೈಲಿಯ ದಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. ದಿನೇಶ್ ಶೆಟ್ಟಿ ಚೆಂಡನ್ನು ಹಿಡಿಯುವ ಮುಂಚೆ 1 ಓಟವನ್ನು ಗಳಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಅಂಕಿಅಂಶ ಗಳಿಕೆಯಲ್ಲಿ 3. ಪವರ್ ಪ್ಲೇ ಓವರಿನ ಕೊನೆಯ ಒಂದು ಚೆಂಡು ಬಾಕಿ ಇದೆ. ಮುಂದಿನ ಪಂದ್ಯಾಟವಾಗಿ ಬ್ರದರ್ಸ್ ಸಜಕಾರ್ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಮಹಲಿಂಗೇಶ್ವರ ಕಾರ್ಕಳ. ಇತ್ತಂಡದ ಆಟಗಾರರೇ ಅಕ್ತಾಕ್ಷರದಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಮಹಲಿಂಗೇಶ್ವರ ಕಾರ್ಕಳಗೆ ಬ್ರದರ್ಸ್ ಸಜಕಾರು ಎರಡೂ ತಂಡದ ಆಟಗಾರರು ಅಕ್ತಾಕ್ಷರವನ್ನು ಮುಗಿಸಿಕೊಂಡು ಆಡುವ ಅಣ್ಣಂದರ ಬಲಗವನ್ನು ತೋರ್ಪಡಿಸಿ ಎನ್ನುವುದನ್ನು ಕೂಡ ತಿಳಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಾಲ್ಕು ಓಟಗಳು ಆರಂಭಿಕ ಪವರ್ ಪ್ಲೇ ಓವರಿನಲ್ಲಿ. ದ್ವಿತೀಯ ಪವರ್ ಪ್ಲೇ ಓವರ್ ನಾಗರಾಜ್ ಕೈಯಲ್ಲಿ ಚೆಂಡು. ಬ್ರದರ್ಸ್ ಸಜಕಾರು ತಂಡದ ಆಟಗಾರರೇ ತಮ್ಮ ತಂಡದ ಆಟಗಾರರ ಅಕ್ತಾಕ್ಷರ ಬಾಕಿ ಇದೆ, ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಮುಗಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಸುಂದರ ಶೈಲಿ ಎಸೆತಗಾರಿಕೆ ನೋಡಿ.
ಗಳಿಸಿದ್ದ ರಂಡಾರಿಕೆಯನ್ನ ಉಳಿಸುವ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೋ. ಆರಂಭಿಕ ಚೆಂಡು ಚುಕ್ಕಿಯಾಗಿತ್ತು. ಅದೇ ರೀತಿ ದ್ವಿತೀಯ ಓವರ್ನಲ್ಲೂ ಕೂಡ ಡಬಲ್ ಸ್ಪಿನ್ ಎಸೆತಗಾರ ನಾಗರಾಜ್ ದ್ವಿತೀಯ ಬಾರಿಗೆ ತೀರ್ಪುಗಾರರನ್ನ ಬಿಡುತ್ತಾ ನೋಡುವ ಸಾಧ್ಯತೆ ನೋಡಿ. ಅನಗತ್ಯ ಓಟಕ್ಕಾಗಿ ಅಮೀರ್ ಹಾಗೆ ಜಹೀದ್ರ ಮಧ್ಯ ಹೊಂದಾಣಿಕೆ ಕೊರತೆ. ಅಮೀರ್ ಅವರ ವಿಕೆಟ್ ಅನ್ನ ಕೈ ಚೆಲ್ತಾ ಇದೆ. ರಫೀಕ್ ರವರ ಆಗಮನವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಬಂಟ್ವಾಳ ತಾಲೂಕಿನವರು ಹೆಸರಾಂತ ಆಟಗಾರ. ಇಲ್ಲಿ ಚೆಂಡುಗೂ ದಂಡಿಗೂ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಸಂಪರ್ಕವನ್ನು ಕಂಡುಕೊಳ್ತಾರೆ ಕಾದು ನೋಡಬೇಕು. ನಾಗರಾಜ್ ಎರಡೂ ಚೆಂಡುಗಳ ಮುಂದೆ ಶೂನ್ಯ ಗಳಿಕೆಯಲ್ಲಿ ರನ್ಔಟ್ ಮುಖೇನ ವಿಕೆಟ್ ಅನ್ನು ಪಡೆದರೆ ತೃತೀಯ ಬಾರಿಗೆ ತೀರ್ಪುಗಾರ ಅವಿನಾಶ್ ರನ್ನ ಬಿಡುತ್ತ ಉತ್ಸವ ದಸ್ತಗಾರಿಕೆ ನೋಡಿ. ನಾಗರಾಜ್ ದಾಂಡುಗಳನ್ನ ವಂಚಿಸುವ ಪ್ರಯತ್ನ ಖಂಡಿತ. ಲೆಗ್ ಸ್ಪಿನ್ ಆಫ್ ಸ್ಪಿನ್ ಮಾದರಿಯಾಗಿ ಡಬಲ್ ಸ್ಪಿನ್ ಖ್ಯಾತಿಯಸ್ತಗಾರ ಇಲ್ಲಿ ಸತತ 3 ಚೆಂಡನ್ನ ಚುಕ್ಕಿಯನ್ನಾಗಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಚತುರ್ಥ ಬಾರಿಗೆ ರಫೀಕ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಉತ್ತಮ ಎಸೆತಗಾರರಿಗೆ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆಯೋ. ಓವರ್ ಥ್ರೋ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಆದರೆ ಓವರ್ ಥ್ರೋ ಲಾಭವನ್ನ ಪಡೆದುಕೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ. ಒಂಟಿ ಓಟದ ಹೆಚ್ಚುವರಿ ಬರ್ತಾ ಇದೆ ಈ ಓವರಿನ. ರಫೀಜ್ ಬ್ರದರ್ಸ್ ಸಜಕಾರು ಹಾಗೆ ಮಹಲಿಂಗೇಶ್ವರ ಕಾರ್ಕಳ ಇತ್ತಣ್ಣದ ಕಪ್ತಾನರು ನಾಣ್ಯ ಚಿಮ್ಮಿಕೆಗಾಗಿ ಬನ್ನಿ. ನಾಗರಾಜ್ ಪಂಚಮ ಬಾರಿ ಜಹೀದ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಭಾಗ. ನಿಧಾನಗತಿ ಚೆಂಡು ದಂಡು ಸಂಪರ್ಕವಿಲ್ಲ. ಎರಡು ತೀರ್ಪುಗಾರರ ಮಧ್ಯ ಆ ಒಂದು ಚೆಂಡಿನ ನಿರ್ಣಯ ಯಾವ ರೀತಿ ಬರ್ತದೆ ಎನ್ನುವುದು ಮುಖ್ಯ ತೀರ್ಪುಗಾರರು ಹಾಗೆ ಸಹ ತೀರ್ಪುಗಾರರೇ ಪಂದ್ಯಾಟದ ಹೈಕೋರ್ಟ್ ಹಾಗೆ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಬೌಲ್ಡ್ ಔಟ್ ಮುಖೇನ ಜಹೀದ್ ರವರ ವಿಕೆಟ್ ಕೂಡ ಕೈ ಚೆಲ್ತಾ ಇದೆ. ಮಹಲಿಂಗೇಶ್ವರ ತಂಡದ ಕಪ್ತಾನರೇ ವೇದಿಕೆತ್ತ ಬನ್ನಿ ನಾಣ್ಯ ಚಿಮ್ಮಿಕೆಗಾಗಿ. ಸುಂದರ ಶೈಲಿಯ ದಂಡು ಸಲಾಂ ರವರ ಯಶಸ್ವಿನ ದಂಡು. ಪವರ್ ಪ್ಲೇ 2 ಓವರ್ನಲ್ಲಿ ತಲಾ 3ರಂತೆ 6 ಓಟ. ಆರಂಭಿಕ ಓವರ್ನಲ್ಲಿ 4 ಓಟವನ್ನು ಗಳಿಸಿಕೊಂಡಿತ್ತು. ದ್ವಿತೀಯ ಓವರಿನಲ್ಲಿ ಕೇವಲ 2 ಓಟಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಸಂತೃಪ್ತಿ. ಇಲ್ಲಿ ಪಂದ್ಯಾಟಕ್ಕೆ ಆರಂಭಿಕ ಪವರ್ ಪ್ಲೇ ಓವರಿನಲ್ಲೇ ತಿರುವು ಬಂದಿದೆಯೋ. 36ರ ಮುಂದೆ 40 ಓಟದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಖಂಡಿತ 48ರ ಮುಂದೆ 46 ಎನ್ನತಕ್ಕಂತಹ ನಿರ್ಧಾರ ಆರಂಭಿಕ ಪಂದ್ಯಾಟ ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲೇ ತಿಳಿಸಿದ್ದೆ. 48ರ ಮುಂದೆ ಬ್ರದರ್ಸ್ ಸಜಕಾರು ಆಗಿ ಗಾಂಧಿ ಮೈದಾನ ತಂಡದ ನಡುವಿನ ಪಂದ್ಯಾಟ ವೀಕ್ಷಿಸಿದ್ವಿ. ಪವರ್ ಪ್ಲೇ ಓವರಿನಲ್ಲಿ
ಪ್ರಥಮ ಓವರ್ನಲ್ಲಿ 11 ಓಟವನ್ನು ಗಳಿಸಿಕೊಂಡಿತು. ಕೊನೆಯ 42 ಚೆಂಡುಗಳ ಮುಂದೆ 38 ರನ್ನಿನ ಅವಶ್ಯಕತೆ ಏನಿತ್ತು ಅಲ್ಲಿ ಖಂಡಿತ ಕೊನೆಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ 1 ಚೆಂಡುಗಳ ಮುಂದೆ 5 ಓಟ ಗಾಂಧಿ ಮೈದಾನ ತಂಡಕ್ಕೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಇತ್ತು. ಕೊನೆಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸೋಲನ್ನು ಕಂಡುಕೊಂಡಿತು. ಖಂಡಿತ ಇಲ್ಲಿ ಕ್ರಿಕೆಟ್ ಆಟಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಸೀಮಿತವಲ್ಲ, ಅದೃಷ್ಟ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ತಂಡಕ್ಕೆ ಆಸರೆಯಾಗ್ತದೋ ಖಂಡಿತ ವಿಜಯದ ರೂವಾರಿಯಾಗಬಹುದು. ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆಯ ಬಂಟ್ವಾಳ ತಾಲೂಕಿನ ಜಯ ಭಾರತ್ ಜೆಡಿ ಬಾಯ್ಸ್ ಬಂಟ್ವಾಳ ತಂಡ ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಂಡು ದಂಡನ್ನು ಬೀಸಬೇಕಾಗಿದೆ. ಜೆಬಿಆರ್ ಬಂಟ್ವಾಳ ತಂಡ 36ರ ಮುಂದೆ 40. ಮುಂದಿನ ಪಂದ್ಯಾಟವಾಗಿ ಕಾರ್ಕಳ ಪ್ರದೇಶದ ತಾಲೂಕು ಮಟ್ಟದ ಬಲಿಷ್ಠ ಬಲಾಢ್ಯ ಮಹಲಿಂಗೇಶ್ವರ ಕಾರ್ಕಳಕ್ಕೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಗ್ರಾಮೀಣ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರೇಕ್ಷಕರ ಮನಗೆದ್ದಂತಹ ಬ್ರದರ್ಸ್ ಸಜಕಾರು. ತಾಲೂಕು ಮಟ್ಟ ಹಾಗೆ ಗ್ರಾಮೀಣ ಮಟ್ಟದ 2 ಬಲಿಷ್ಠ ತಂಡದ ನಡುವಿನ ಜಿದಾಜಿದಿ ಮುಂದಿನ ಪಂದ್ಯಾಟದಲ್ಲಿ ಈ ದಿನದ ಕೊನೆಯ ಪಂದ್ಯಾಟವಾಗಿರುತ್ತದೆ. ಸುಂದರ ಶೈಲಿಯ ದಂಡು ನೋಡಿ. ತೃತೀಯ ಓವರಿನಲ್ಲಿ ಎಸೆತಗಾರ ಸತೀಶ್ ಲೆಗ್ ಸ್ಪಿನ್ ಅನ್ನ ಅದೆಷ್ಟೊಂದು ಸರವೇಗವಾಗಿ ಎಸೆಯಬಹುದು ಎನ್ನುವುದಕ್ಕೆ ನಿದರ್ಶನ ಈ ಸತೀಶ. ಆರಂಭಿಕ ಚೆಂಡಿನಲ್ಲಿ 1 ಓಟವನ್ನು ಬಿಟ್ಟುಕೊಟ್ಟರೆ ಅಂಕಿಅಂಶಗಳಿಗೆ 7 ಆಗ್ತಾ ಇದೆ. ತೃತೀಯ ಓವರಿನ ದ್ವಿತೀಯ ಚೆಂಡು. ಮನಮೋಹಕ ಶೈಲಿಯ ದಂಡು. ರಫೀಸ್ ರವರ ಸುಂದರ ಶೈಲಿಯ ದಂಡು 1 ಓಟದ ಹೆಚ್ಚುವರಿಯೊಂದಿಗೆ 8 ಓಟವನ್ನು ಗಳಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದೆ ಸತೀಶ್. ಚತುರ್ಥ ಬಾರಿ ನಿಧಾನಗತಿ ಚೆಂಡು ಬಲಿಷ್ಠವಾಗಿ ದಂಡಿಸುವ ಪ್ರಯತ್ನವಿತ್ತು. ದಂಡಿನ ಅಂಚಿಗೆ ತಗಲ್ತಾ ಇದೆ. ಓಟದ ಹೆಚ್ಚುವರಿ ಇಲ್ಲ. ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಂಡು ದಂಡನ್ನು ಬೀಸಬೇಕಾಗಿದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಪರಪ್ಪು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ತಂಡ ತಾವು ಗಳಿಸಿದ್ದ ರಂಡಾರಿಕೆ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಕಟ್ಟಿ ಹಾಕುವ ಪ್ರಯತ್ನಕ್ಕೆ ಯಶಸ್ಸು ಬರ್ತಾ ಇದೆ. 16 ಚೆಂಡುಗಳ ಮುಂದೆ ಕೇವಲ 8 ಓಟವನ್ನು ಮಾತ್ರ ಬಿಟ್ಟುಕೊಡ್ತಾ ಇದೆ. ನಾಗರಾಜ್ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಷಣೆಯಲ್ಲಿ 1 ಓಟದ ಹೆಚ್ಚುವರಿ. ಅಂಕಿಅಂಶಗಳಿಗೆ 9. ಕೊನೆಯ ಚೆಂಡು ಬಾಕಿ. ತೃತೀಯ ಓವರಿನ ಕೊನೆಯ ಚೆಂಡು. ರಫೀಜ್ ಆಗಿ ಸಲಾಂ ಜೋಡಿ ದಂಡಿನ ಅಂಚಿಗೆ ತಗಲ್ತಾ ಇದೆ. ಸುಕೇಶ್ ಚೆಂಡನ್ನು ಹಿಡಿಯುವ ಮುಂಚೆ 1 ಓಟವನ್ನು ಗಳಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದೆ. 18 ಚೆಂಡಿನ ಆಟ ಮುಕ್ತಾಯವನ್ನು ಕಂಡುಕೊಂಡಿದೆ. 18ರ ಮುಂದೆ ಕೇವಲ 10 ಓಟವನ್ನು ಗಳಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ತೀರ್ಪುಗಾರರು ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಪಂದ್ಯಾಟವನ್ನು ಮುನ್ನಡೆಸಿಕೊಡಿ. ಶಮಿತ್ ಎಸ್ತಗಾರಿಕೆ ಭಾಗದಲ್ಲಿ ಅದ್ಯಾವುದೇ ಕ್ರೀಡಾಕೂಟವಿರಲಿ, ಅದ್ಯಾವುದೇ ಪಂದ್ಯಾಟವಿರಲಿ, ಮುಖದಲ್ಲಿ ಅಶುದ್ಧರವನ್ನು ತೋರ್ಪಡಿಸಬಲ್ಲಂತಹ ಓರ್ವ ಎಸ್ತಗಾರ. 30ರ ಮುಂದೆ 36. ಬಹುಶಃ ಅಮೀರ್ ಆಗಿ ಜಹೀದ್ ರವರು ಆರಂಭಿಕವಾಗಿ ಬರುವಂತಹ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ನಿರೀಕ್ಷೆ ಇತ್ತು. ಬಹುಶಃ 30-36 ಚೆಂಡುಗಳಲ್ಲಿ ಈ ರಂಡಾರಿಕೆಯನ್ನ ಚೇಸ್ ಮಾಡಬಲ್ಲರು ಎನ್ನುವಂತಹ ನಿರೀಕ್ಷೆ ಇತ್ತು. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಯಶಸ್ವಿನ ಎಸೆತಗಾರಿಕೆ. ಕಾರ್ಕಳದ ಈ ಎಸೆತಗಾರಿಕೆ ಭಾಗವಂತೂ ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆಯ
ಯಂಗ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಸುರ್ವ, NM ಮಂಗಳೂರು, ಗೋರಿ ಯಂಗ್ ಬಾಯ್ಸ್ ಪಾಂಡೇಶ್ವರ ಈ ರೀತಿಯ ತಂಡಗಳನ್ನೆಲ್ಲ ಕಟ್ಟಿ ಹಾಕಿದ್ದು ಈ ಕಾರ್ಕಳದ ಲೆಗ್ ಸ್ಪಿನ್. ಖಂಡಿತ ಸಾಧ್ಯ ಅಸಾಧ್ಯಗಳನ್ನ ಮಾತನಾಡಬೇಕಾದರೆ JBR ಬಂಟ್ವಾಳ ಕೂಡ, ಜಯ ಭಾರತ್ ಬಂಟ್ವಾಲ್, JD ಬಾಯ್ಸ್ ಬಂಟ್ವಾಲ್ ಈ ಎಲ್ಲ ತಂಡಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಲೆಗ್ ಸ್ಪಿನ್ ಅನ್ನು ಆಡಬಲ್ಲಂತಹ ಅದೆಷ್ಟೋ ಆಟಗಾರರು ಕೂಡ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಅಂಕಣದೊಳಭಾಗದಲ್ಲಿರುವಂತಹ ರಫೀಜ್ ಹಾಗೆ ಸಲಾಂ. ನಿರೀಕ್ಷೆ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಇದೆ. ಆರಂಭಿಕರ ವೈಫಲ್ಯದ ಮಧ್ಯಮ ಕ್ರಮಾಂಕದಲ್ಲಿ ಕೊನೆಯ ಸಂದರ್ಭದವರೆಗೆ ದಂಡನ್ನ ಬೀಸಿಕೊಂಡು ರಿವರ್ಸ್ಗೆ ಪ್ರಯತ್ನ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಚೆಂಡು ದಂಡು ಸಂಪರ್ಕ ನೇರ ಬರಲಿಲ್ಲ. ಬಹುಶಃ ದೊಡ್ಡ ಹೊಡೆತದ ನಿರೀಕ್ಷೆ ಇತ್ತು. ಒಂಟಿ ಓಟ ಗಳಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದೆ ದಂಡಿನ ಅಂಚೆಗೆ ತಗುಲುವ ಮುಖೇನವಾಗಿ. ಚತುರ್ಥ ವಾವರಣ ಚತುರ್ಥ ಚೆಂಡು ಶಮಿತ್ ಟು ರಫೀಜ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಭಾಗದಲ್ಲಿ ರಿವರ್ಸಿಗೆ ಪ್ರಯತ್ನ ನಿಧಾನಗತಿಯಾಗಿ ಬಂದಿತ್ತು. ಎಡಗೈ ದಾಂಡುಗಾರ ಬಲಗೈ ದಂಡಿನ ಸ್ಪರ್ಶಿ ಮಾಡುವ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದ, ಆದರೆ ದಾಂಡುಗಾರರನ್ನು ವಂಚಿಸುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನ ನೋಡಿ. ಸರವೇಗದಲ್ಲಿ ಎಸೆಯಬಲ್ಲಂತಹ ಎಸೆಗಾರ ನಿಧಾನಗತಿಯಾಗಿ ಎಸುವುದರೊಂದಿಗೆ ದಾಂಡುಗಾರ ರಫೀಜ್ ದನ ವಂಚನೆ ಮಾಡುವ ಪ್ರಯತ್ನ ಒಂಟಿ ಓಟವನ್ನು ಬಿಟ್ಟುಕೊಡ್ತಾ ಇದೆ. ಅಂಕಿಅಂಶಗಳಿಗೆ 13. ಚತುರ್ಥ ಆವರಣ ಪಂಚಮ ಚೆಂಡು ತೀರ್ಪುಗಾರ ಅವಿನಾಶ್ ರನ್ನ ಬಿಡುತ್ತ ಸಮೇತ ರೈಟ್ ಆರ್ಮ್ ಓವರ್ ದಿ ವಿಕೆಟ್ ಮಾದರಿಯೊಂದಿಗೆ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಭಾಗದಲ್ಲಿ ಸಲಾಂ. ಬಲಿಷ್ಠ ಹೊಡೆತಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಕಾಲಿಗೆ ತಗಲ್ತಾ ಇದೆ. ಪುರಸ್ಕಾರ ದೊರಕ್ತಾ ಇದೆ ನೋಡಿ, ಪುರಸ್ಕಾರ ದೊರಕ್ತಾ ಇದೆ. ಸಲಾಂ ಆಡಿದ್ದು 6 ಚೆಂಡುಗಳ ಮುಂದೆ 4 ಓಟವನ್ನು ಗಳಿಸಿಕೊಂಡು LBW ಮುಖೇನವಾಗಿ ವಿಕೆಟ್ ಅನ್ನು ಕಳೆದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಮಗದೊಂದು ವಿಕೆಟ್ ಅನ್ನು ಒಪ್ಪಿಸ್ತಾ ಇದೆ JBR ಬಂಟ್ವಾಳ. ತೃತೀಯ ವಿಕೆಟ್ ಅನ್ನು ಕೈ ಚೆಲ್ತಾ ಇದೆ. ಸಾದಿಕ್ ಆಗಮನವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಕೊನೆಯ ಚೆಂಡು ಇದೆ. ಖಂಡಿತ ಈ ಸಾದಿಕ್ ಎಂದ ಕೂಡಲೇ ಗಾಂಧಿ ಮೈದಾನ ಕ್ರೀಡಾಂಗಣದಲ್ಲಿ ಹೆಸರು ಗಳಿಸಿದಂತಹ ಓರ್ವ ಆಟಗಾರನಿದ್ದಾನೆ ಸಾದಿಕ್ NM. ಖಂಡಿತ ಆ ಒಬ್ಬ ಆಟಗಾರ ಆ ದಿನ ತೋರ್ಪಡಿಸಿದಂತಹ ಒಂದು ದಂಡುಗಾರಿಕೆ ಸತತವಾಗಿ 1 ತಿಂಗಳಾದರೂ ಕೂಡ ಕಾರ್ಕಳದ ಕ್ರೀಡಾ ಪ್ರೇಮಿಗಳು ಮರೆಯದ ರೀತಿಯ ದಂಡುಗಾರಿಕೆ ಭಾಗವನ್ನು ಸಾದಿಕ್ NM ತೋರ್ಪಡಿಸಿದ್ರು. ಇಲ್ಲಿ ಬಂಟ್ವಾಳದ ಈ ಸಾದಿಕ ತಂಡಕ್ಕೆ ಆಸರೆ ಆಗ್ತಾನೋ ಕಾದು ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ. ಚತುರ್ಥ ಆವರಣ ಕೊನೆಯ ಚೆಂಡು ಇದೆ. ರಫೀಜ್ ಹಾಗೆ ಸಾದಿಕ್ ಜೋಡಿ ಕೊನೆಯ ಬಾರಿಗೆ ಸಿಡ್ಲಬ್ಬರದ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡುವ ಪ್ರಯತ್ನ. ದಿನೇಶ್ ಶೆಟ್ಟಿ ಎಡವುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಒಂಟಿ ಓಟದ ಹೆಚ್ಚುವರಿಯೊಂದಿಗೆ 24 ಚೆಂಡುಗಳ ಆಟ ಮುಕ್ತಾಯವಾಗಿದೆ. ಗಳಿಸಿಕೊಂಡದ್ದು 14. 24ಕ್ಕೆ 14 ಗೆಲುವಿನ ನಗೆ ಯಾರ ಪಾಲಾಗ್ತದೆ ಕಾದು ನೋಡಬೇಕು. ಬಾಕಿ ಇದೆ 24ರ ಮುಂದೆ 32. 8ರ ಸರಾಸರಿ ರನ್ ದಾರಿಕೆಯನ್ನು ಗಳಿಸಲೇಬೇಕಾದ ಅನಿವಾರ್ಯವಿದೆ. ಖಂಡಿತ ಆರಂಭಿಕ ಇನ್ನಿಂಗ್ಸ್ ಅನ್ನ ಪ್ರಾರಂಭಿಸಿಕೊಂಡು ಕೊನೆ ಹಂತದವರೆಗೆ JBR ಬಂಟ್ವಾಳ ತಂಡದ ಎಸೆತಗಾರರಿಂದಂತೂ ಯಾವುದೇ ತಪ್ಪಿಲ್ಲದೆ ಉತ್ತಮ ರೀತಿಯ ಎಸೆಗಾರಿಕೆ ಭಾಗವನ್ನು ತೋರ್ಪಡಿಸಿ ಪರಪ್ಪುವಂತಹ ತಂಡವನ್ನ 45 ರನ್ಗೆ ಕಟ್ಟಿ ಹಾಕಿದ್ದು ಬಹುಮುಖ್ಯವಾದರೆ ದಾಂಡುಗಾರಿಕೆ ಭಾಗದಲ್ಲಿ ಕೈ ಕೊಡ್ತಾ ಇದೆ ನೋಡಿ. 4 ಓವರ್ಗಳಲ್ಲಿ ಕೇವಲ 14 ಗಳಿಸಿಕೊಂಡಿದೆ. ಇನ್ನು 24ರ ಮುಂದೆ 32 ಓಟವನ್ನು ಗಳಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ವಿದ್ಯಮಾನದಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಈ ಪರಿಸರದಲ್ಲಂತೂ ಬಹಳಷ್ಟು ಕಿರಿಯ ಪ್ರಾಯದಲ್ಲೇ ವಿದ್ಯಮಾನದ ಮೈಕ್ ಅನ್ನು ಹಿಡಿದಂತಹ ಶಮೀರ್ ಕಾರ್ಕಳ ಇವರನ್ನ ಮೈಕ್ ಪಾಯಿಂಟ್ಗೆ ಆಹ್ವಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಮುಂದಿನ ವಿದ್ಯಮಾನದಲ್ಲಿ ಶಮೀರ್.
ಸತೀಶ ಎಲ್ಲಿ ರನ್ಔಟ್ ಆಗುವ ಸಾಧ್ಯತೆ, ಎಲ್ಲಿ ಒಂಟಿ ಓಟ ಹೆಚ್ಚುವರಿದೊಂದಿಗೆ ಅಂಕಿಅಂಶ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚುವರಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ 15. ತೃತೀಯ ಬಾರಿಗೆ ಸತೀಶ ಚೆಂಡು ನೆಲಕ್ಕೆ ಬಡಿಯುತ್ತಾ ರೈಟ್ ಆರ್ಮ್ ಓವರ್ ಮಾಡುತ್ತಾ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಭಾಗದಲ್ಲಿ ಸಾದಿಕ್ ಮತ್ತೆ ಗುಡಿಸುವ ಪ್ರಯತ್ನಕ್ಕೆ ಫಲ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಒಂಟಿ ಓಟ ಹೆಚ್ಚುವರಿದೊಂದೇ ಅಂಕಿಅಂಶ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ 16. 21ರ ಮುಂದೆ ಬೇಕಾಗಿದೆ 30. 21ರ ಮುಂದೆ ಬೇಕಾಗಿದೆ 30. ಮತ್ತೆ ಸತೀಶ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಸಾದಿಕ್ ಇಲ್ಲಿ ಬೀಸೊಡೆಯ ಪ್ರಯತ್ನ, ಇಲ್ಲಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಮಟ್ಟ ದಾಳಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಚೆಂಡು ಚುಕ್ಕಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅಂಕಿಅಂಶ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ 16. ಉಳಿದಿದೆ 20, ಬೇಕಾಗಿದೆ 30. ಉಳಿದಿದೆ 20, ಬೇಕಾಗಿದೆ 30. ಮತ್ತೆ ಸತೀಶ್ ಟು ಸಾದಿಕ್ ಮತ್ತೆ ಬೀಸೊಡೆ ಪ್ರಯತ್ನ, ಶ್ರೇಷ್ಠ ಮಟ್ಟ ದಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಅಷ್ಟೇ ಉತ್ತಮವಾದ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆ. ನಿಖಿಲ್ ಕೇವಲ ಒಂಟಿ ಓಟ ಮಾತ್ರ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಒಂಟಿ ಓಟ ಹೆಚ್ಚುವರಿದೊಂದಿಗೆ ಅಂಕಿಅಂಶ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ 17. 19ರ ಮುಂದೆ ಬೇಕು 29. ಕೊನೆಯ ಬಾರಿಗೆ ಮತ್ತೆ ಬೀಸೊಡೆ ಪ್ರಯತ್ನ, ಶ್ರೇಷ್ಠ ದಾಳಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಒಂಟಿ ಓಟ ಹೆಚ್ಚುವರಿದೊಂದಿಗೆ ಅಂಕಿಅಂಶ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ 18. ಓವರಿನ ಮುಕ್ತಾಯ. ಐದು ಓವರ್ ಮುಕ್ತಾಯವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಅಂಕಿಅಂಶ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ 18. 30ರ ಮುಂದೆ 18 ಬಂದಾಗಿದೆ. 30ರ ಮುಂದೆ 18 ಬಂದಾಗಿದೆ. ಉಳಿದಿದ 18ರ ಮುಂದೆ ಬೇಕಾಗಿದೆ 28. ಉಳಿದಿದೆ 18, ಬೇಕಾಗಿದೆ 28. ಹದಿನೆಂಟರ ಮುಂದೆ ಬೇಕು 28. ಗೆಲ್ಲುವವರು ಯಾರು, ಸೋಲುವವರು ಯಾರು ಎಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಮೂಡಿ ಬರ್ತಾ ಇದೆ ಈ ಮೈದಾನದಲ್ಲಿ. ಒಂದೆಡೆ JBR ಬಂಟ್ವಾಳ, ಆದರೆ ಇನ್ನೊಂದೆಡೆ ಪರಪು ಕಾರ್ಕಳ. ಮತ್ತೆ 6ನೇ ಓವರ್ ಎಸೆಯಲು ಸಮಿತ್ ರವರ ಪರಿಚಯವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಮುಂದಿನ ತೀರ್ಪುಗಾರರಾಗಿ ನ್ಯೂ ಸ್ಟಾರ್ ತಂಡದ ಗಿರೀಶ್, ಅದೇ ರೀತಿ ಮುಂದಿನ ಪಂದ್ಯಕೂಟದ ತೀರ್ಪುಗಾರರಾಗಿ ಒಂದೆಡೆ ನ್ಯೂ ಸ್ಟಾರ್ ತಂಡದ ಗಿರೀಶ್, ಆದರೆ ಶೈನ್ ತಂಡದ ಕಾರ್ತಿಕ್ ಕ್ಯಾನೆಸೋನು ಮುಂದಿನ ತೀರ್ಪುಗಾರರಾಗಿ. ಇಲ್ಲಿ ರಫೀಜ್ ರವರ ಆಟಕ್ಕೆ ಅಂತ್ಯವಾಗ್ತಾ ಇದೆ ನೋಡಿ. ಇಲ್ಲಿ ಅಂಕಿಅಂಶ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ 18. ರಫೀಜ್ ರವರ ಸ್ಥಾನವನ್ನು ತುಂಬಲು ಇನ್ನೋರ್ವ ನವದಾಂಡಿಗ ಸಮೀರ್ ರವರ ಪರಿಚಯವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಎಸೆತಗಾರ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಶಮೀತ್, ಎಸೆತಗಾರ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಶಮೀತ್, ಆದರೆ ಸ್ಟ್ರೈಕರ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಸಮೀರ್. ಮತ್ತೆ ಶಮೀತ್ ಚೆಂಡು ನೆಲಕ್ಕೆ ಬಡಿಯುತ್ತಾ ದ್ವಿತೀಯ ಬಾರಿಗೆ ಸ್ಟ್ರೈಕರ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಸಮೀರ್. ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಬೀಸೋಡೆ ಪ್ರಯತ್ನ, ಇಲ್ಲಿ ರನ್ಔಟ್ ಆಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ವೈಫಲ್ಯತೆ ಬರ್ತಾ ಇದೆ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆಯಲ್ಲಿ.
ಚೆಂಡು ಚುಕ್ಕಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. 16ರ ಮುಂದೆ ಬೇಕು 28. 16ರ ಮುಂದೆ ಬೇಕು 28. ಮತ್ತೆ ಶಮೀತ್, ಮತ್ತೆ ಬೀಸೋಡೆ ಪ್ರಯತ್ನ. ಶ್ರೇಷ್ಠ ಮಟ್ಟದ ದಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಅಷ್ಟೇ ಉತ್ತಮ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆ. ರಾಜೇಶ್ ಕೇವಲ ಒಂಟಿ ಓಟ ಮಾತ್ರ ಬಿಟ್ಟು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಒಂಟಿ ಓಟ ಸೇರ್ಪಡೆಯೊಂದಿಗೆ ಅಂಕಿಅಂಶ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚುವರಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. 19. 15ರ ಮುಂದೆ ಬೇಕು 27. ಶಮೀತ್ ಇಲ್ಲಿ ಲಾಲಿಪಾಪ್ ಮಾದರಿಸ್ತಾಗಿತ್ತು, ಆದರೆ ಒಂಟಿ ಓಟ ಸಂಪೂರ್ಣ. ದ್ವಿತೀಯ ಓಟ ಕೂಡ ಸಂಪೂರ್ಣವಾಗ್ತಾ ಇದೆ. ನೋಡಿ, ಜಿಂಕೆ ಮರಿಯ ಓಟ ಬರ್ತಾ ಇದೆ ವಿಕೆಟ್ ಮಧ್ಯೆ. ಮತ್ತೆ ಅವಳಿ ಓಟ ಸೇರ್ಪಡೆಯೊಂದಿಗೆ ಅಂಕಿಅಂಶ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಅವಳಿ ಓಟ ಹೆಚ್ಚುವರಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. 21. 14ರ ಮುಂದೆ ಬೇಕು 25. 14ರ ಮುಂದೆ ಬೇಕು 25. ಮತ್ತೆ ಶಮೀತ್ ಸಾದಿಕ್ ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಬೀಸೊಡೆ ಪ್ರಯತ್ನ. ರನ್ಔಟ್ ಆಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಶೇಖರ್ ಬ್ಯಾಗಲ್ಲಿ ಸಮೀರ್. ಮತ್ತೆ ಲಾಲಿಪಾಪ್ ಮಾದರಿ ಎಷ್ಟಾಗಿತ್ತು, ಆದರೆ ಒಂಟಿ ಓಟ ಮಾತ್ರ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಓವರಿನ ಮುಕ್ತಾಯ. 6 ಓವರ್ ಮುಕ್ತಾಯಕ್ಕೆ ಅಂಕಿಅಂಶ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ 23. ಉಳಿದಿದೆ ಅವಳಿ ಓವರ್ ಬೇಕಾಗಿದೆ. ಉಳಿದಿದೆ 12 ಬೇಕಾಗಿದೆ 23. ಉಳಿದಿದೆ 12 ಬೇಕಾಗಿದೆ 23. ಎರಡು ಬಲಿಷ್ಠ ಬಲಾಢ್ಯ ತಂಡಗಳ ನಡುವೆ ಪಂದ್ಯಾಕೂಟ ಸಾಗಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಒಂದೆಡೆ ಪರಪು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಆದರೆ ಇನ್ನೊಂದೆಡೆ JBR ಬಂಟ್ವಾಳ. ಹನ್ನೆರಡರ ಮುಂದೆ ಬೇಕು 23. ನಿಖಿಲ್ ರವರ ಪರಿಚಯವಾಗ್ತಾ ಇದೆ. ತನಕಂತಿನ ದ್ವಿತೀಯ ಓವರ್ ಎಸೆಯಲು ನಿಖಿಲ್ ರವರ ಪರಿಚಯವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಸ್ಟ್ರೈಕರ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಅನುಭವಿ ದಾಂಡಿಗ ಸಮೀರ್. ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಒಂಟಿ ಓಟ ಸಂಪೂರ್ಣ. ದ್ವಿತೀಯ ಓಟಕ್ಕೆ ಕರೆ ಇಲ್ಲ. ಅಷ್ಟೇ ಉತ್ತಮವಾದ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಕೇವಲ ಒಂಟಿ ಓಟ ಮಾತ್ರ ಸೇರ್ಪಡೆಯೊಂದಿಗೆ ಅಂಕಿಅಂಶ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ 24. ಉಳಿದಿದೆ 11 ಬೇಕಾಗಿದೆ 22. 11ರ ಮುಂದೆ ಬೇಕು 22. ನಿಖಿಲ್ ದ್ವಿತೀಯ ಬಾರಿಗೆ ಶೇಖರ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಸಾದಿಕ್. ಮತ್ತೆ ನಿಖಿಲ್ ಟು ಸಾದಿಕ್. ಮತ್ತೆ ಬೀಸೋಡೆ ಪ್ರಯತ್ನ. ಚೆಂಡು ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಣೆ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ನಾಗರಾಜ್ ಯಾವುದೇ ತಪ್ಪು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಸಾದಿಕ್ ಪೆವಿಲಿಯನ್ ವಾಪಸ್. ಸಾದಿಕ್ ರವರ ಆಟಕ್ಕೆ ಅಂತ್ಯವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಅಂಕಿಅಂಶ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ 24. ಸಾದಿಕ್ ರವರ ಸ್ಥಾನವನ್ನು ತುಂಬಲು ಇನ್ನೋರ್ವ ನವದಾಂಡಿಗ ನೌಶಾದ್ ರವರ ಪರಿಚಯವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಹತ್ತರ ಮುಂದೆ ಬೇಕಾಗಿದೆ 22. 10ರ ಮುಂದೆ ಬೇಕಾಗಿದೆ 22. ಮತ್ತೆ ನಿಖಿಲ ಹತ್ತರ ಮುಂದೆ ಬೇಕಾಗಿದೆ 22.
ಇಲ್ಲಿ ನಿಖಿಲ್ ಚೆಂಡು ನೆಲಕ್ಕೆ ಬಳಿಯುತ್ತಾ ತೀರ್ಪುಗಾರನ್ನು ಗಾರ್ಡನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಬೀಸೋಣ ಪ್ರಯತ್ನ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಬೌಲ್ಡ್ ಔಟ್. ಇಲ್ಲಿ ನೌಶಾದ್ ರವರ ಆಟಕ್ಕೆ ಅಂತ್ಯವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಮುಂದಿನ ಪಂದ್ಯಾಕೂಟ ಎರಡು ಕಾರ್ಕಳ ಪರಿಸರ ಕಂಡಂತ ಬಲಿಷ್ಠ ಬಲಾಢ್ಯ ತಂಡಗಳ ನಡುವೆ ಪಂದ್ಯಾಕೂಟ ಸಾಗಿ ಬರಲಿಕ್ಕಿದೆ. ಒಂದೆಡೆ ಬ್ರದರ್ಸ್ ಅಜೇಕಾರ್ ಆದರೆ ಇನ್ನೊಂದೆಡೆ ಮಹಾಲಿಂಗೇಶ್ವರ ಕಾರ್ಕಳ. ನೌಶಾದ್ ರವರ ಸ್ಥಾನವನ್ನು ತುಂಬಲು ಜಮ್ಶೀದ್ ರವರ ಪರಿಚಯವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಮತ್ತೆ ನಿಖಿಲ್ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಸುಂದರತೆಯ ದಾಳಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಅಷ್ಟೇ ಉತ್ತಮವಾದ ದಂಡುಗಾರಿಕೆ ಬರ್ತಾ ಇದ್ರೆ ಶ್ರೇಷ್ಠ ಮಟ್ಟದ ಕ್ಷೇತ್ರಾಕ್ಷಣೆ. ಮತ್ತೆ ಒಂಟಿ ಒಟ್ಟ ಸೇರ್ಪಡೆದೊಂದಿಗೆ ಅಂಕಿಅಂಶ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ 8ರ ಮುಂದೆ ಬೇಕು 21. 8ರ ಮುಂದೆ ಬೇಕು 21. ಪಂದ್ಯಾಕೂಟ ಇನ್ನು ಜೀವಂತವಾಗಿದೆ. ಪಂದ್ಯಾಕೂಟ ಇನ್ನು ಜೀವಂತವಾಗಿದೆ. 8ರ ಮುಂದೆ ಬೇಕು 21. ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಬೀಸಿ ಹೊಡೆಯುವ ಪ್ರಯತ್ನ. ಇಲ್ಲಿ ಅಡ್ಡ ಚೆಂಡು. ಅಡ್ಡ ಚೆಂಡೆಂಬ ತೀರ್ಪು. ಮತ್ತೆ ಅತಿರಿಕ್ತ ಒಂಟಿ ಒಟ್ಟ ಸೇರ್ಪಡೆದೊಂದಿಗೆ ಅಂಕಿಅಂಶ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ 26. ಮತ್ತೆ ಬೀಸೋಡೆ ಪ್ರಯತ್ನ ನೋಡಿ. ಸುಂದರತೆಯ ದಾಳಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ನಿಖಿಲ್ ಕೊನೆಯ ಒಂದು ಹಸ್ತ ಬಾಕಿ ಇರುವಂತೆ 7ರ ಮುಂದೆ ಬೇಕು 20. ಒಂದು ಸಿಕ್ಸರ್ ಇಲ್ಲದೆ ಬೌಂಡರಿ ಬಂದರೆ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ಕ್ಯಾಚ್ ಔಟ್. ಇಲ್ಲಿ ಕ್ಯಾಚ್ ಔಟ್. ಪ್ರಯತ್ನ ಬಹಳಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯದಿತ್ತು. ದಂಡಗಾರಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಶಮೀರ್ ಆದರೆ ಕ್ಷೇತ್ರರಕ್ಷಣೆ ಭಾಗದಲ್ಲಿ ರಾಜೇಶ್. ಇಲ್ಲಿ ಶಮೀರ್ ರವರ ಆಟಕ್ಕೆ ಅಂತ್ಯವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಅಂಕಿಅಂಶ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ 26 ಆದರೆ 6ರ ಮುಂದೆ ಬೇಕು 20. 6ರ ಮುಂದೆ ಬೇಕು 20. 6ರ ಮುಂದೆ ಬೇಕು 20. ನಾಗರಾಜ್ ರವರ ಪರಿಚಯವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಸ್ಟ್ರೈಕರ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಜಾಫರ್ ರವರ ಪರಿಚಯವಾಗ್ತಾ ಇದೆ. ನವದಾಂಡಿಗ ಜಾಫರ್ ರವರ ಪರಿಚಯವಾಗ್ತಾ ಇದ್ರೆ ಎಸೆತಗಾರ ಪೀಠದಲ್ಲಿ ನಾಗರಾಜ್. ಓರ್ವ ಡಬಲ್ ಸ್ಪಿನ್ನರ್ ಮಾಂತ್ರಿಕ ಎಸೆತಗಾರ ನಾಗರಾಜ್ ರವರ ಪರಿಚಯವಾಗ್ತಾ ಇದ್ರೆ 6ರ ಮುಂದೆ ಬೇಕು 20. ಎಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಬೀಸೋಡೆ ಪ್ರಯತ್ನ. ಸುಂದರತೆಯ ದಾಳಿ ಬರ್ತಾ ಇದೆ ನಾಗರಾಜ್. ಮತ್ತೆ ಚೆಂಡು ಚುಕ್ಕಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. 5ರ ಮುಂದೆ ಬೇಕು 20. 5ರ ಮುಂದೆ ಬೇಕು 20. ಎಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಸುಂದರತೆಯ ದಾಳಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಮತ್ತೆ ಚೆಂಡು ಚುಕ್ಕಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. 4ರ ಮುಂದೆ ಬೇಕು 20. ಮತ್ತೆ ಈ ಬಾರಿ ನೋಡಿ, ಮತ್ತೆ ಅದೇ ಕ್ಷೇತ್ರ ರಕ್ಷಕ ರಾಜೇಶ್. ಎಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ವಿಕೆಟ್ ಕೈ ಚೆಲ್ತಾ ಇದೆ. 3ರ ಮುಂದೆ ಬೇಕು 20. 3ರ ಮುಂದೆ ಬೇಕು 20. ನವದಾಂಡಿಗ ಅಲ್ಮಾಸ್ ರವರ ಪರಿಚಯವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಮತ್ತೆ
ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಸುಂದರತೆಯ ದಾಳಿ, ಆದರೆ ಅಷ್ಟೇ ಉತ್ತಮವಾದ ಕ್ಷೇತ್ರರಕ್ಷಣೆ ಬರ್ತಾ ಇದೆ ಸುಕೇಶ್. 2ರ ಮುಂದೆ ಬೇಕು 20. ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಬೀಸೋಡೆ ಪ್ರಯತ್ನಕ್ಕೆ ಫಲ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಒಂಟಿ ಓಟ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಕೊನೆಯ ಒಂದೇ ಬಾಕಿರುವಂತೆ, ದ್ವಿತೀಯ ಇನ್ನಿಂಗ್ಸಿನ ಕೊನೆಯ ಒಂದೇ ಬಾಕಿರುವಂತೆ 1ರ ಮುಂದೆ ಬೇಕು 19. ಇಲ್ಲಿ ಅಡ್ಡ ಚೆಂಡು, ಇಲ್ಲಿ ಬೇಕಾಗಿದೆ 18. 1ರ ಮುಂದೆ ಬೇಕು 18. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಸುಂದರತೆಯ ದಾಳಿ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಸುಂದರತೆಯ ದಾಳಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಇದರೊಂದಿಗೆ ಮುಂದಿನ ಸುತ್ತಿಗೆ ತೇರ್ಗಡೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಪರಪು ಫ್ರೆಂಡ್ಸ್. ಆದರೆ ಧನ್ಯವಾದಗಳು JBR ಬಂಟ್ವಾಳ. ಈ ಪಂದ್ಯಾಟದ ಪಂದ್ಯಶ್ರೇಷ್ಠ ಪ್ರಶಸ್ತಿಯಾಗಿ ಪರಪ್ಪು ತಂಡದ ನಿಖಿಲ್ ರವರು ಭಾಜನರಾಗಿದ್ದೀರಿ. 2 ಓವರ್ನಲ್ಲಿ ಕೇವಲ 7 ಓಟವನ್ನು ಬಿಟ್ಟುಕೊಟ್ಟು 3 ವಿಕೆಟ್ ಪಡೆಯುವುದರೊಂದಿಗೆ ಉತ್ತಮವಾದಂತಹ ಪ್ರದರ್ಶನವನ್ನು ತೋರ್ಪಡಿಸಿದ್ದೀರಿ. ಶ್ವೇತಾ ರತ್ನಾಕರ್ ರವರು ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯಶ್ರೇಷ್ಠ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ನೀಡಿ ಗೌರವಿಸಿ ಪರಪ್ಪು ತಂಡದ ನಿಖಿಲ್ ರವರ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಒಂದು ಪಂದ್ಯಶ್ರೇಷ್ಠ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳಿ. ಈ ದಿನದ ಕೊನೆಯ ಪಂದ್ಯಾಟ ಮಹಲಿಂಗೇಶ್ವರ ಕಾರ್ಕಳಕ್ಕೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಬ್ರದರ್ಸ್ ಸಜಕಾರು ಅದೃಷ್ಟದ ನಾಣ್ಯ ಚಿಮ್ಮಿಕೆಯನ್ನ ಬ್ರದರ್ಸ್ ಸಜಕಾರು ಜಯಗಳಿಸಿಕೊಂಡು ಕ್ಷೇತ್ರಕ್ಷಿಣಿ ಭಾಗವನ್ನು ಆಯ್ದುಕೊಂಡಿದೆ. ಈ ಪಂದ್ಯಾಟದ ತೀರ್ಪುಗಾರರಾಗಿ ಗಿರೀಶ್ ಹಾಗೆ ಕಾರ್ತಿಕ್ ರವರು ಕಾರ್ಯವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ವೀಕ್ಷಕ ವಿವರಣೆಗಾಗಿ ಸ್ಟಾರ್ ನವಾಜ್ ರವರನ್ನು ಆಹ್ವಾನಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ.